पाहूया। एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक उभारला शुक्रवारी सकाळी 11 वाजता। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता ध्वनिक्षेपक उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। शुक्रवारी दुपारी 12 वाजता सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले। शुक्रवारी दुपारी 1 वाजता पोलिसांकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेतली गेली। शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी सुरू झाली। शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता वर्धापन दिनाचे आणखी 3 नवे फलक उभारले। शुक्रवारी रात्री 9 वाजता साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली। शुक्रवारी रात्री 9:30 वाजता 2 गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात दगडफेक झाली। शुक्रवारी रात्री 10 वाजता दोन्ही गटाकडून दगडफेक झाली, वाहनांची जाळपोळही करण्यात आली। शुक्रवारी रात्री 10:15 वाजता पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल झाला। शुक्रवारी रात्री 11 वाजता पोलिसांनी जमावाशी संवाद साधला। शुक्रवारी रात्री 11:15 वाजता सिद्धार्थनगरमधली परिस्थिती नियंत्रणात आली। शनिवारी सकाळी 7 वाजता रात्रीपासूनच पोलिसांची गस्त होती, सकाळी तगडा बंदोबस्त देखील होता। शनिवारी सकाळी 7 वाजता आदल्या दिवशीच्या हिंसाचारात 10 वाहनांचं नुकसान झाल्याचं समोर आलं। शनिवारी सकाळी 7 वाजता 150 दंगेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले।